Praise the Lord. देवाला धन्यवाद. If in Rome, live like Romans. रोम मध्ये असताना रोमन सारखं जगा, म्हणजे पुण्यात असताना पुणेऱ्यांसारखं जगा असं. If you're among the youth, be like the youth. तर जवानांमध्ये असता तेव्हा जवानांसारखं राहा. Then they will accept you. मग ते स्वीकारतात आपल्याला. Praise God. है ना, तुमच्यासारखं बनून राहिलो तर तुम्ही लोक आम्हाला स्वीकाराल. नाही तर म्हणाले कोण म्हातारे आलेच. I'm so happy that you had a wonderful time from morning. मी एवढा आनंदी आहे की सकाळपासून तुम्हा लोकांनी फार छान वेळ घालवली असं कानावर आलेलं आहे. This youth explosion is really exploded many of you in many areas. आणि तरुण वर्गासाठीची मीटिंग किंवा युथ एक्सप्लोजन खरोखर धूमधडाकाच झालेला, अनेकांच्या जीवनामध्ये कार्य सुरू झालेलं आहे. Did you enjoy? मजा आली का? Yes. छान वाटलं का? All the youth are on fire now. आणि सगळा तरुण वर्ग आता आगीवर येणार आहे. Now God is going to ignite another kind of fire in your life. आता दिवसभराची सगळी गंमत जम्मत तर झाली, आता देव अजून एक वेगळी आग तुमच्यामध्ये लावणार आहे. Praise God. आमेन. These 3 days will be something very supernatural. हे तिन्ही दिवस काहीतरी अलौकिक दिवस असणार आहेत. Today I'm going to start in a very slow way. आणि आज एकदम हळू मी सुरुवात करीन. That tomorrow and day after tomorrow there will be a real explosion. मग उद्या आणि परवा एकदम धूमधडाका करीन. Praise God. देवाला धन्यवाद. And then nobody can stop the youth. म्हणजे मग कोणीही या तरुण वर्गाला आणि या मुला मुलींना थांबवू शकणार नाही. Praise God. आमेन. Amen. आमेन. Let the youth rise and shine. तरुण वर्ग उठू दे आणि चमकू दे असं शीर्षक आहे. Proverbs 20 verse 29. नीतिसूत्र 20:29 तुमच्याकडे बायबल असेल तर काढा. नीतिसूत्र 20:29. The glory of young men is their strength and the beauty of old men is the gray head. नीतिसूत्र 20वा अध्याय त्यातलं 29व वचन म्हणतं, तरुणांचे बळ त्यांचे भूषण आहे आणि पिकलेले केस असलेले डोके म्हाताऱ्यांची शोभा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So we are not going to speak of old men in their gray head. तर आपण काही इथे पिकलेल्या केसाची, पांढऱ्या केसाची म्हातारी माणसं त्यांच्यावर बोलणार नाहीये मी. But I'm speaking of the glory of young men and women in their strength. पण तरुणांचे बळ त्यांचे भूषण आहे, हा जो पहिला भाग लिहिला आहे त्यावर मी बोलणार आहे. I'm going to speak to the youth of our generation. म्हणजे आपल्या या पिढीतला हा जो तरुण वर्ग आहे, मला तुमच्याशीच बोलायचं आहे. Your glory is on your strength. तुमचा गौरव तुमच्या बळावर आहे, तुमचं वैभव तुमच्या शक्तीवर आहे. The youth depend on their strength. तरुण मुलं मुली त्यांच्या शक्तीवर अवलंबून राहतात. If you have no strength, you are in the category of old people. आणि तुमच्यामध्ये जर शक्ती नसेल, बळ नसेल, तर तुम्ही तरुण असूनही तुम्हाला म्हातारा म्हटलं जाईल. But your strength पण तुमची जी शक्ती आहे is your glory. तेच तुमचं वैभव आहे. Your strength तुमची जी ताकद आहे is your plus point. तुमच्यासाठी ती जमेची बाजू आहे. Because कारण a time comes एक वेळ येते आयुष्यात when this strength wanes away. जेव्हा ही शक्ती कमी व्हायला लागते. That strength wanes away. ती शक्ती होता होता आयुष्यात एक वेळ येते की कमी व्हायला लागते. And no matter what kind of food you eat, आणि मग काही कुठल्याही पद्धतीचं अन्न तुम्ही खा, कितीही खा, that strength will never come back. माणसाच्या आयुष्यात ती वेळ आल्यानंतर ती शक्ती परत येत नाही. Just imagine, कल्पना करा, supposing you are having chicken soup every समजा day. तुम्ही रोज चिकन सूप पिताय And even the oldies have the same chicken soup. आणि म्हातारी माणसं पण तेच चिकन सूप रोज पितायत. For you it will be strength, for the old man it will not renew his strength. तुमच्यासाठी ते बळ आणि ताकद बनेल, पण म्हाताऱ्यांसाठी नाही बनणार. It will just sustain him. म्हाताऱ्यांसाठी फक्त त्यांचा निभाव लावायला ते घेतलं असं होईल. But पण you will have strength. तुम्हाला ते चिकन सूप रोज पिऊन ताकद मिळेल. Same food, तेच अन्न आहे, but it works differently. पण काम वेगवेगळं होतं ना. तरुणांमध्ये काम वेगळं झालं, म्हाताऱ्यात वेगळं झालं, सूप तेच आहे. So be happy तर आनंदी राहा that you are living in the fullness of your strength. की तुम्ही तुमच्या शक्तीच्या संपूर्णतेमध्ये राहत आहात. The physical strength शारीरिक ताकद and the mental strength. आणि मानसिक ताकद सुद्धा. Don't ever underestimate yourself. आणि कधी स्वतःला कमी लेखू नका. Your real life starts now. तुमचं खरं जीवन आता सुरू होत आहे.
आहे. Your real life starts now. तुमचं खरं जीवन आता सुरू होत आहे. स्वतःला कमी लेखू नकोस. You are at the beginning point of your life. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या सीमारेषेवर आहात, उंबरठ्यावर आहात. Many are halfway अनेक माणसं अर्ध्यापर्यंत गेली and now they cannot turn left nor right. आणि अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर आता त्यांना डावीकडे उजवीकडे बघता येणार नाही. Whatever decision they have made, जे काही निर्णय त्यांनी घेतले if it was wrong, जर ते चुकीचे असतील they cannot change much. तर आता ते त्यांना निर्णय फारसे बदलता येणार नाहीत. बिकॉज दे ऑलरेडी हाफ वे थ्रू, अर्ध्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. They cannot go back आता नाही त्यांना माघार घेता येणार किंवा पाठीमागे वळून बघता येणार. because life never goes back. तर आयुष्य कधी पाठीमागे जात नाही, आयुष्य पुढे जातं. But for you, पण तुझ्यासाठी, तुमच्यासाठी you are at the starting point. तुमची अजून सुरुवात होतीये. तुम्ही सुरुवातीच्या रेषेवर आहात. You have a wider view. म्हणजे तुम्हाला चित्र सुद्धा एकदम क्लिअर आणि छान दिसतंय. Your destiny is set before you. तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या समोर मांडलेली आहे. तुमची There are सुरुवात people होते. to help you. लोक तुम्हाला मदतीला दिलेले आहेत. There are pastors to help you. पास्टर्स तुम्हाला मदतीला उभे There is केलेले the आहेत. Bible for you to बायबल direct you. तुमच्याकडे उपलब्ध आहे. ते वाचून तुम्ही त्यातून मार्गदर्शन घेऊ शकता. Week after week you are coming to church. दर आठवड्याला तुम्ही लोक शनिवार रविवार सोमवार शनिवार रविवार God is सोमवार instilling strength in you and wisdom in you. चर्चला येत असतात. तर देवा तुमच्यामध्ये ताकद, बळ, शक्ती, ज्ञान हे सगळं घालत आहे. You cannot miss your road. आणि तुम्ही नाही तुमचा रस्ता चुकू शकत. इतकं सगळं मिळाल्यानंतर तुझा रस्ता चुकू शकतच नाही. You cannot miss your destiny. आणि तुझ्या आयुष्याची दिशा पण तुझ्याकडनं चुकणार नाही, कारण तुला भरपूर सगळं इथे उपलब्ध करून ठेवलंय. The starting point is the decision making point. आणि सुरुवातीची जी रेषा असते ना, तिथे निर्णय घ्यायचे असतात आयुष्यात की नाउ व्हॉट, काय करणार आहे मी. Now is the time आताची वेळ आहे to make the best decision in your life. अति उत्तम तो निर्णय स्वतःच्या जीवनात घे बेटा. And the first and best decision in your life is, आणि पहिला आणि अति उत्तम निर्णय तुझ्या जीवनात असा आहे remember the Creator in the days of your youth. की तुझ्या या तारुण्यात, तुझ्या या जवानीत तुझ्या निर्माणकर्त्याची आठवण ठेव. Ecclesiastes 12 verse 1. उपदेशक 12:1 मध्ये लिहिलेलं आहे. At my age, माझ्या वेळेला, I was about 26 years old माझ्या वेळेला म्हणजे मी 26 वर्षाचा अशी, when I received Jesus in my heart. जेव्हा येशूंना माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारलं, माझा नवीन जन्म झाला, तेव्हा मी 26 वर्षाचा होतो. It was not very early but not too late also. आणि मी म्हणीन माझं तारण खूप लवकर झालं असंही नाही आणि खूप उशिराही झालं असंही म्हणणार नाही. Most of you are not even in the range of 27-28. तुमच्यातले तर बरेच जण मला 27-28 चे तर वाटत नाहीयेत. You are all below 27. असं मला वाटतंय. म्हणजे तुम्ही सगळे मला 27च्या खालचेच दिसतात. थोडेफार असतील बहुतेक 25च्या वर वगैरे, A few of you must be here and थोडे there. असतील 25च्या वर, बाकी तर छोटेच दिसतात मला. But for you, पण तुमच्यासाठी you have a bright future. एक उज्ज्वल भविष्य समोर आहे. If my life can be made at the age of 26 and 27, माझं जीवन जर प्रभू येशू ख्रिस्ताने मी 26 आणि 27 वर्षाचा असताना घडवलंय, बनवलंय, surely your life can be made. तुझं का नाही? तुझं पण नक्की बनेल. Surely your life can का be नाही? made. येशू तोच आहे, तो बदलत नाही, तुझंही बनवेल. But don't make mistakes in your life. पण आयुष्यात चुका नको करू. Keep the mistakes to the bare minimum. चुका अगदी कमी कर. फार फार सारख्या त्याच चुका नाही करायच्या. Make more of righteous decisions. नीतिमान निर्णय जास्त घे. Apply biblical principles in your life. आणि बायबल मध्ये जी तत्व लिहिलेली आहेत ना, ती जीवनात वापर. Follow Jesus Christ. येशू ख्रिस्तांच्या मागे चाल. You will never miss your way. कधीही तुझा मार्ग चुकणार नाही, रस्ता चुकणार Your नाही. life shall be made. आयुष्य तुझं नक्की बनेल बेटा. Your life is starting now. कारण आता तर कुठे तुझं जीवन सुरू होत आहे. Your rising is starting now. आता तर कुठे तुझा उत्कर्ष सुरू होतोय. Your parents have sent you for this special meeting तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला या खास सभेसाठी पाठवलंय. for a special purpose. त्याच्या मागे काहीतरी खास कारण आहे, संकल्प आहे. They know त्यांना माहिती that आहे only school and college study and education is not enough. फक्त शाळेतलं आणि कॉलेज मधलं शिक्षण माझ्या मुलांसाठी पुरेसं नाही. तुझ्या आई बापांना माहित आहे, Because their parents know कारण आई वडिलांना कळलेलं आहे race is not to the swift, चपळांची शर्यत आहे असं नाहीये. but time and chance happens to all. काळ आणि योगायोग सगळ्यांच्या जीवनात घडतात आणि हुशार लोकांनाच भाकर कमावता येते असंही नाहीये. That's why you need Jesus in your आणि life. म्हणून येशू तर तुला तुझ्या जीवनात लागणारच आहेत. And as you
invest your strength, आणि मग जशी तुम्ही तुमची ताकद तुमची शक्ती त्यात गुंतवाल, as you invest your talent and other resources to serve God, तुमचे कलागुण आणि तुमच्या प्रतिभा सगळं काही देवाच्या वापरासाठी तुम्ही वापराल, heaven will bless you beyond your imagination. स्वर्ग तुला तुझ्या कल्पने पलीकडे आशीर्वाद देईल बेटा. In the name of Jesus, येशूच्या नावामध्ये you shall rise. नक्की तुम्ही वर येणार, Your future will be made. तुमचं भविष्य बनणार, Your career will be made. करिअर बनणार, नोकऱ्या लागणार. Praise God. देवाला धन्यवाद, Because you are born in a right family. कारण योग्य परिवारात तुमचा जन्म झालाय. You are born in the family of God. देवाच्या परिवारात तुमचा जन्म झालाय, जो परिवार योग्य आहे. The beginning push itself is a glorious push. आणि सुरुवातीला जे आम्ही ढकलतोय तुम्हाला, तो इतके वैभवशाली ढकलणं आहे की गाडी रुळावरच राहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Your parents gave you an almighty push in the right path. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एक मोठाच धक्का दिलेला आहे, ढकललेला आहे, योग्य मार्गावर आणून तुम्हाला बसवलेला They आहे. have brought you to the church. तुम्हाला चर्चला आणलंय तुमच्या आई वडिलांनी, Most of their work is done. आणि जास्तीत जास्त काम आई वडिलांचं तिथेच संपून जातं की मी मुलं चर्च मध्ये सोडली, डन. Now आता it is upon you, तुझ्यावर आहे, each one of you, तुम्हा प्रत्येकावर आहे की चर्च मध्ये तर तुम्ही आलात, पण आता पुढे काय? all believing children सगळी येशूवर विश्वास ठेवणारी मुलं should recognize the grace and strength available in your life. त्या सगळ्या मुलांना, तुम्हा सगळ्या मुलांना जीवनामध्ये जी शक्ती, जी कृपा उपलब्ध आहे ती कळायला पाहिजे. Everyone is trying to channel you in the right path. आणि बघा, प्रत्येक जण तुम्हाला मिळून योग्य रस्त्यावरच आणायचा प्रयत्न करत आहे. हे सगळं, हा सगळा खटाटोप त्याच्यासाठीच आहे की येशूच्या मार्गात राहा बस. When young people discover their divine purpose early in life, आणि तरुण मुला मुलींना आयुष्यामधले संकल्प जर लवकर कळले की हो माझं जीवन यासाठी आहे आणि मी हेच करायचं आहे, and are guided to fulfill it, आणि त्यांना जर ते मार्गदर्शन बरोबर मिळालं की माझ्या आयुष्यात मी हेच करणार आहे, मी हेच करणार आहे, मला समजलेलं आहे, we will have less of unfulfilled and misdirected youth. तर मग असा तरुण वर्ग आपल्याकडे कमी असेल की ज्यांना मार्गदर्शनच मिळालं नाही आणि जे चुकले, असे तरुण मुलं मुली मग कमी सापडणार. Your future becomes secure. म्हणजे काय होतं, तुमचं भविष्य सुद्धा सुरक्षित होतं. Amen. आमेन. Your future becomes secure. भविष्य सुद्धा तुझं सुरक्षित होतं ना. एकदा येशूच्या मार्गात आपण लागलो की लागलो, मग नो टर्निंग बॅक. This is your brightest hour. म्हणजे आत्ताला ही घटका तुझ्यासाठी सगळ्यात उज्ज्वल आहे ही वेळ. Before living for anybody, start living for God. आणि कुणासाठीही जगायला सुरुवात करण्या अगोदर येशूसाठी जगायला सुरुवात कर. It is the brightest hour to shine for the Lord. सगळ्यात उज्ज्वल समय आहे हा, प्रभूसाठी चमकायचा समय. Friendship will come. बाकी तर मित्र मैत्रिणी वगैरे ते तर येत राहतं. Forget about boyfriend, girlfriend, ते तर काय, dating, बॉयफ्रेंड courting. म्हणा, गर्लफ्रेंड म्हणा, डेटिंग म्हणा, कोर्टशिप म्हणा, ते तर सगळं होतच राहणार आहे. When it has to happen, it will happen. आणि ते वय आलं आणि त्या वयामध्ये ते व्हायचं आहे, तर त्या वयात ते सगळं होणारच आहे. At the marriageable age, God will work wonders for you. आणि लग्नाच्या वयाला तुम्ही आला की देव तुमच्यासाठी अद्भुत पराक्रम आणि अद्भुत कार्य करेल. But right now, पण आता your first priority is God. तुझं पहिलं प्राधान्य बेटा देव असायला पाहिजे, येशू असायला पाहिजे. Praise God. आमेन. Because कारण what you do now, आता तू जे काही करशील, later on it will become easy for you. मागाहून मग तुला सोपं जाईल. आमच्या वयाला जेव्हा तुम्ही याल ना, तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही म्हणाल देवबापाला धन्यवाद की मी येशूत आलो तेव्हाच. If you don't come to God now and पण do आता- anything for Him now, later on it will be hard for you. आता या लहान आणि तरुण वयात जर तुम्ही प्रभूकडे आला नाही, येशूकडे आला नाही, तर मग नंतर तुम्हाला फार अवघड जाईल. You have to see miracles now, आता तुम्ही चमत्कार पाहायला पाहिजे या जवानीत. not when you are old. जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा नाही, या जवानीत तुला चमत्कार दिसले पाहिजेत की येशूने केलंय. That will make your faith to grow. त्यातून तुझा विश्वास वाढेल Then you will depend more on God. आणि मग तू जास्त वाढत्या प्रमाणामध्ये देवावर अवलंबून राहशील. Praise God. देवाला धन्यवाद. David slew Goliath as a teenager. दाविदाने गल्ल्याथाला ठार मारलं तेव्हा तो लहान होता, टीनेजर होता, म्हणजे 13 ते 19च्या वयातला होता. That time he pulled down Goliath. त्यावेळेला त्या वयामध्ये त्याने गल्ल्याथाला खाली पाडलं. 13 to 19 टीनेज असतं, त्या वयात दाविदाने गल्ल्याथाला मारलं. That was the time he saw the hand of God upon आणि his life. त्यावेळेला त्या वयामध्ये दाविदाला देवाचा हात स्वतःवर दिसला की प्रभू माझ्यात काहीतरी करत आहे. That gave him आणि confidence. त्यातून त्याला एक विश्वास प्राप्त झाला.
That gave him confidence. त्यातून त्याला एक विश्वास प्राप्त झाला. He came to know त्याला कळलं my future is sealed. माझं भविष्य जे आहे ना त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. येशू माझे आहेत. The God of my youth is going to be the God of my middle age also. माझ्या जवानीतला देवच माझा मध्यम वयातला पण देव राहणार आहे. Praise God. Amen. You should have glorious experience at this age. बघा या वयातच तुम्हाला वैभवशाली अनुभव येशूसोबत यायला पाहिजे. I told you मी तुम्हाला सांगितलं when I was your age, मी तुमच्या वयाचा असताना I used to go to school, मी शाळेत जायचो but next door was the church. आणि माझ्या शाळेच्या शेजारी एक चर्च होतं. Every recess time we used to be in the church. आणि मधल्या सुट्टीमध्ये आम्ही चर्च मध्ये जाऊन बसायचो. I and my brother. मी आणि माझा जुळा भाऊ पॉल. At that young age, किती लहान होतो आम्ही तेव्हा, पण मधली सुट्टी झाली की शाळेतनं आम्ही चर्च मध्ये जाऊन बसायचो. just sit in the presence बस of God. बसायचं देवाच्या सहवासात. Never knew much about God, कळत काही नव्हतं देवाविषयी, काही पत्ता वगैरे फारसा नव्हता, but we used to talk. पण बोलायचो Lord, देवाशी की देव बाप्पा you are so great. तू किती महान आहेस. Simple things. असं साधं साधं. And when we used to hear the bell ring, आणि मग शाळेची घंटी वाजली we used to run back. की आम्ही परत धावत शाळेत जायचो. My daddy used to say, मग माझे डॅडी म्हणायचे whenever it was birthday, जेव्हा किंवा वाढदिवस असायचा daddy used to say, डॅडी सांगायचे go to the priest after the mass मास झालं, रोमन कॅथलिक चर्च मध्ये मास झालं की प्रीस्ट कडे जा and take the blessings. आणि आशीर्वाद घ्या. And we used to run. आणि आम्ही धावत जायचो Father, आणि सांगायचो, प्रीस्ट म्हणजे कॅथलिक चर्च मधले फादर. आम्ही म्हणायचो फादर today is our birthday. आज आमचा बर्थडे आहे. मी आणि माझा भाऊ जुळा पॉल दोघांचा सेम डे. आम्ही म्हणायचो आज आमचा वाढदिवस आहे. Daddy has asked us to tell you to pray for. डॅडी आम्हाला म्हणाले, आमचे वडील आम्हाला म्हणाले की फादर कडे जाऊन आशीर्वाद घ्या. And they used to pray. आणि ते आमच्यावर प्रार्थना करायचे. Say, it's not whose hand is on my head, माझ्या डोक्यावर कुणाचा हात पडला ते नाही रे, but believing that there is power in prayer. is पण enough. प्रार्थनेत सामर्थ्य आहे यावर विश्वास जो आम्ही ठेवला त्यात आमच्या स्टोऱ्या इथवर आल्या. You know Eli, तुम्हाला एली माहित आहे? एली the high priest, एली प्रमुख याजक होता माहित आहे. his sons all lived a disobedient life. पण एलीची जी मुलं होती ना त्या मुलांनी नाही बरोबर जीवन जगलं, सगळे आज्ञाभंगात होते. And Eli also was not very faithful to God. आणि एली पण देवाशी फार इमानदार नव्हता. म्हणजे Yet God honored his words. तरी देवाने एलीच्या शब्दांचा मान केला. Eli told Hannah, एली मंदिरात आलेल्या हन्नेला म्हणाला, go home. घरी जा. Let the God of Israel bless you. इस्रायलचा देव तुला आशीर्वाद देव, घरी जा. God blessed her with a son. देवाने हन्नेला मुलाचा आशीर्वाद देऊन टाकला. When you go to the church, जेव्हा तुम्ही मंदिर म्हणजे चर्च when you believe in God, जेव्हा तुम्ही चर्चला येता, देवावर विश्वास ठेवता, God starts working in देव your life. काम करायला लागतो बेटा तुझ्या जीवनामध्ये. तुला माहित नसेल पण म्हणून मी सांगतोय. Your life will be made. आणि तुझं जीवन बनणार याच्यामध्ये वादच नाही. Say, week after week we used to go to the church. दर आठवड्यान आम्ही चर्चला जायचो. Things do happen. गोष्टी घडतात बेटा. Destiny changes. आयुष्याच्या दिशा बदलतात बेटा. Life changes. आयुष्य जीवन बदलतं बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. The youth are the need of the hour. कारण या तासाची गरज, या घटकेची गरज तुम्ही जवान मुलं मुली आहात, आम्हाला हवी आहेत. Because if I put you on the right track, कारण तुम्हाला जवान मुला मुलींना जर आम्ही योग्य रस्त्यावर टाकलं, you'll go miles with असे God. पुढे जाल ना You will देवासोबत. shake the nation. राष्ट्र हलवाल, देश हलवाल. Jesus and his disciples were very young when they started the ministry. येशू आणि येशूंचे शिष्य सुद्धा फार तरुण होते जेव्हा त्यांनी मिनिस्ट्री सुरू केली. Jesus was in his 30s. येशू 30शीत होते जेव्हा येशूंनी सेवा सुरू केली. What about Samuel? शमूएल, त्याचं काय? One of the most cherished prophets of the Old Testament. जुन्या करारातला एक अतिशय आवडता संदेष्टा आपल्या सगळ्यांचा शमूएल. He even started before he was a teenager. आणि शमूएलची सुरुवात तर त्याच्या टीनेजच्या अगोदर झाली. म्हणजे तो 13 वर्षाचा होईल त्याच्याही अगोदर पासून सुरुवात झाली त्याची. God spoke to him and used him so mightily देव त्याच्याशी बोलला आणि असं वापरलं ना देवाने शमूएलाला that none of his words were made to fall by God. की एकही शब्द शमूएलाचा देवाने असा उथळ नाही पडू दिला. From Dan to Beersheba, he was a known prophet of God. दान पासून बर्शिबा पर्यंत एक परिचित, एक ओळखीचा असा संदेष्टा झाला शमूएल. आणि देवाने त्याला हाक मारली होती कधी? तो किती लहान असताना?
Very small. किती लहान होता तो, मंदिरात होता. Every year his mother used to stitch nice clothes and take it to Shiloh temple. दरवर्षी त्याची आई छान छान कपडे शिवून त्याला शिलोच्या मंदिरामध्ये आणून द्यायची. Once a year you got new clothes. आणि वर्षातून एकदा शमूएलाला नवीन कपडे मिळायचे. God called him. देवाने त्याला हाक मारली. Samuel, Samuel. मंदिरामध्ये एकदा झोपलेला असताना देवाने त्याला अक्षरशः हाक मारली, शमूएला, शमूएला. He didn't say Eli, Eli. एली एली नाही, त्या प्रमुख याजकाला हाक नाही मारली देवाने. But Samuel, Samuel. शमूएला, शमूएला. Because he was sleeping where the ark was. कारण की कराराचा कोष जिथे होता ना मंदिरात, तिथे शमूएल झोपत असे. Every day he had to see that the fire kept burning in the Shiloh आणि temple. शमूएलाचं काम काय होतं की त्या शिलो मंदिरामध्ये अग्नी पेटती राहिली पाहिजे, ही जबाबदारी शमूएलाला दिलेली होती. की दिवा विसता कामा नये, समई विसता कामा नये, आग जळती ठेव. Clean the place. आणि मंदिर साफ कर. That's the job of Samuel. शमूएलाचं काम. He was small. किती What लहान work होता can तो you तेव्हा? expect from a small boy? किती लहान होता तेव्हा शमूएल. आणि लहान मुलाकडनं आपण अशा किती कामांची अपेक्षा करणार. When you're attracted to God, पण बेटा, जेव्हा तू देवाकडे आकर्षित होतो ना, God will lift you up. देव तुला उचलेल. You will go before your friends. आणि तुम्ही तुमच्या मित्रांच्याही अगोदर पुढे जाल. You will rise better than your friends. आणि मित्रांपेक्षाही चांगले वर येऊन चमकाल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 127 verse 4, स्तोत्र 127 त्यातलं 4 वचन. as arrows are in the hands of a mighty man, so are children of the youth. स्तोत्र 127 आणि त्यातलं 4 वचन म्हणतं, जसे शूरवीराच्या हातात बाण आहेत तसे तरुणपणाची मुलं आहेत. Praise God. God needs you to perform his greater works. देवाला तुझी गरज आहे बेटा, की देवाची महान कार्य देवाने तुझ्याद्वारे करावीत. गॉड नीड्स यू. You know, the old people are handy, but their strength is little. म्हातारी माणसं हाताशी असतात, नाही असं नाही, पण त्यांची शक्ती कमी झालेली असते ना. But the glory of the youth is his strength. पण तरुण माणसांचं वैभव त्यांची ताकद आहे. The youth is mostly admired for their strength. तरुण मुला मुलींचं कौतुकच त्यांच्या शक्तीसाठी केलं जातं, की किती ताकदवर आहेत, किती शक्तिमान आहेत. Because that is the only thing that wanes off. कारण ती एकच गोष्ट माणसातली अशी आहे, शक्ती नावाची, जी वाढत्या वयात कमी कमी होते. So use this strength for the आता right purposes. आता जी शक्ती तुमच्यात आहे ना, हे जो जोश आहे, हा जो आनंद आहे, फायर आहे, दमता दमत नाही तुम्ही लोक, ही शक्ती देवासाठी आतापासून वापरा. You can keep yourself awake. You can keep yourself, doing every kind of work without getting तुम्ही tired. जवान मुलं मुली रात्र जागे राहून काम करू शकताय, रात्री जागताय, दिवसा जागताय, तरी काम करताय. होऊ शकतं तरुणांमध्ये ती कुवत आहे, कारण ती शक्ती आहे. See, the Bible compares the strength of the youth with that of an eagle. बायबल मध्ये तरुण मुला मुलींच्या शक्तीची तुलना गरुडाच्या शक्तीशी केलेली आहे. Your strength is like an eagle. तुझी शक्ती गरुडासारखी आहे. You can fly very high. तू फार उंच उडू शकतो. Now if you take off, आता जर तू झेप घेतली ना, then you will soar high. असा वर जाशील ना तू. Praise God. देवाला धन्यवाद. God used Daniel, Shadrach, Meshach, Abednego देवाने बघा ना, दानिएलला, शद्रक, मेशक, अबेदनगोला वापरलं mightily in Babylon. महान रीतीने. बाबेल देशामध्ये यांना देवाने फार महान रीतीने वापरलेलं आहे. Young boys, तरुण जवान मुलं तुमच्यासारखी, but they were very strong for अशी God. बलवान होती आणि आवेशाने पेटलेली की देव म्हणजे देव. The name of the Lord was praised in the heathen land of Babylon. आणि त्यामुळे बाबेल देश जरी परराष्ट्रीय होता, तरी जिवंत देवाचं नाव तिथे स्तुती पावलं या मुलांमुळे. जिवंत देवाच्या नावाला स्तुती बाबेल देशात का मिळाली? या मुलांमुळे. नाही तर तो परका देश होता, तो काय बिलीवर देश नव्हता. The king had erected a big statue. राजाने काय केलं, त्या देशाच्या एक मोठा पुतळा तयार केला. And he said for 30 days only this statue will be worshipped. आणि राजाने फरमान काढलं की 30 दिवस आजपासून पुढे फक्त या पुतळ्याची आराधना करायची. Everybody accepted. सगळ्यांनी स्वीकारलं की राजा सांगतोय. राजा बोले प्रजा करे बस. But Shadrach, Meshach, Abednego did not bow down. पण शद्रक, मेशक, अबेदनगोने आराधना नाही केली त्या पुतळ्याची. ते म्हणले नो. No, only
We will bow to our God. आम्ही नाही करू शकत, आम्ही आमच्या देवालाच नमन करणार. वी कांट डू दिस. And they were thrown in the fiery furnace. आणि त्या पायी त्यांना आगीच्या भट्टीत फेकण्यात आलं. Not experienced people, old people, young boys. तरुण जवान मुलं मुली तुमच्यासारखी आगीच्या भट्टीत फेकली गेली. अनुभवी आणि म्हातारी वगैरे नाही. Young boys. तरुण जवान. And God stood for them. आणि देव त्यांच्यासाठी उभा राहिला ना. The fourth person was the Lord Jesus Christ. आला ना आगीच्या भट्टीमध्ये चौथा व्यक्ती येशू. The king said, मग राजा बोलला, who is the fourth person? हा कोण आहे रे चौथा भट्टीमध्ये? And when the boys were brought out, आणि त्या 3 मुलांना जेव्हा बाहेर आणलं, they were not burnt. कुठेही जळलेलं नाही का भाजलेलं नाही. Why? का? God doesn't want the youth to die. देवाची इच्छाच नाही की तरुण मुला मुलींनी मरावं. Nebuchadnezzar, like the devil, wants to kill the youth. नबुखेदनजर राजा सैतानासारखा, त्या सैतानाला सगळ्या जवान मुला मुलींना ठार मारायचंय की त्यांनी येशूकडे येऊ नये आणि देवाने त्यांचा वापर करू नये. But God wants to save the youth. पण देवाला तरुण वर्गाला तारायचंय, त्याची सुरुवात आहे आपल्याकडे. Praise God. देवाला धन्यवाद. And because of what they did, आणि त्यांनी जे केलं त्यामुळे the king said, राजा बोलला, I pass a decree that everybody should honor the 3 children's God. आता मी असं फरमान काढतो की या 3 मुलांच्या देवाचा मान सगळ्यांनी करा. Praise God. वा हालेलुया. You are a battle axe in the hand of तुम्ही God. देवाच्या हातातली लढाईची कुऱ्हाड आहात, तलवार आहात. Look at Apostle Paul. मग प्रेषित पॉल तो बघा. He assigned a higher post to the young Timothy. एक जवान मुलगा होता तुमच्यासारखा तिमोथी नावाचा. पॉलने त्या तिमोथीला एक मोठी पोस्ट देव केली की बेटा ये काम तू कर. Take care of this church. आणि हे चर्च तू सांभाळ. And he knew Timothy was very young. आणि पॉलला माहित होतं की तिमोथी बहुत छोटा आहे, हा मुलगा छोटा आहे. So he wrote a letter to him. तर तिमोथीला पॉलनी पत्र लिहिलं. In 1 Timothy 4:12. 1 तिमोथी 4:12 मध्ये बघा तो म्हणाला, Let no man despise your youth, but you be an example of the believers in the word, in conversation, in charity, in spirit, in faith, in purity. 1 तिमोथी 4:12 मध्ये पॉल त्याला म्हणाला की तिमोथी, कुणाही माणसाला तुझं तारुण्य तुच्छ लेखू देऊ नकोस, तर तू इतरांसाठी उदाहरण घालून दे. विश्वासाचं उदाहरण आहे, शुद्धतेचं उदाहरण आहे, समर्पणाचं उदाहरण आहे. तू घालून दे दुसऱ्यांना. So you can trust the youth. आणि म्हणून तरुण मुला मुलींवर आपण विश्वास टाकू शकतो, जसा पॉलने तिमोथीवर टाकला आणि त्याला सांगितलं की कुणालाही असं म्हणू देऊ नको तुला बघून की तो जवान बच्चा आहे, क्या करेगा. I'm looking at some of you will be pastors tomorrow. मी पण तुमच्यातल्या काही लोकांकडे बघतोय आज. मला माहित आहे तुमच्यातले काही लोक उद्या उठून पास्टर होणार आहेत. Some of you can become evangelists tomorrow. तुमच्यातले काही लोक उद्या उठून सुवार्तिक होणार आहेत. Some of you can become missionaries tomorrow. तुमच्यातले काही जण उद्या उठून मिशनरी होणार आहेत. Some मला of माहित you आहे. can become Catherine Coleman tomorrow. तुमच्यातल्या काही मुली उद्या उठून कॅथरीन कोलमन होणार आहेत. Some of you can become Joyce Meyer tomorrow. काही मुली तुमच्यातल्या जॉयस मायर होणार आहेत उद्या उठून. मला माहिती आहे. Some of you can become like Smith Wigglesworth tomorrow. काही मुलं स्मिथ विगल्सवर्थ सारखी उद्या उठून बनणार आहेत. Anything can happen. काही होऊ शकतं. स्वतःच्या तारुण्याला तुच्छ नको मानू. You may be sitting there today. Tomorrow you will be standing here and आज तू preaching. तिथे बसला कुणीतरी कोपऱ्यात, उद्या उठून ती इथे उभा असशील प्रीचिंग करत. Who knows? God will just pick up somebody like that. देव असं उचलतो कोणालाही आणि वापरतो. He is no respecter of people. Praise God. Amen. So Timothy served the Lord at a very youthful age. तर तिमोथीनं सुद्धा देवाची सेवा फार लहान वयात सुरू केली बेटा. I want you to imitate Timothy. माझी इच्छा आहे तुम्ही तिमोथीचं अनुकरण करा. Imitate Daniel. Imitate Shadrach, Meshach and Abednego. दानिएलचं अनुकरण करा. शद्रक मेशक अबेदनगोच्या मागे चाला, तिमोथीच्या मागे चाला. त्यांनी काय केलं ते बघा आणि तसं करा. That's why म्हणून I encourage the elderly people to speak to the youth about Jesus. माझ्याकडच्या वयस्कर लोकांना माझं नेहमी हेच निवेदन असतं की तुम्ही वयाने आता मोठे झालाय, जे काही तुम्ही लोक तरुण मुला मुलींशी बोला, त्यांना येशूविषयी सांगा. Praise God. हात काढून घेऊ नका, हात घाला. आमच्या सारख्यांना, आमच्याहून जे थोडे छोटे आहेत त्यांच्या सारख्यांना आमचं हे म्हणणं आहे, इसमें हात डालो बेटा, ये ऊपर आएंगे. Be renewed in your mind. मन नवीन करा. Don't be too much on the phone. आणि सारखं फोन कुठे उद्या That will never take you anywhere. सारखं फोन तुला कुठे नाही पोहोचवणार. तू चेयर पे ही बैठा रहेगा, फोन ही नहीं छूट रहा तेरे से. Bible says in Romans 12:2, renew your mind. रोमकरास 12:2 मध्ये लिहिले ना, स्वतःच्या मनाचं नवीनीकरण कर.
Only the Bible can renew your mind. The फक्त- college and school can only teach you a few things. फक्त बायबलच तुझ्या मनाला नवीन करू शकतं. कॉलेज आणि शाळा तुला फक्त थोडं ज्ञान देऊ शकतात. Your mind becomes the powerhouse of God if you renew your mind by the word. देवाच्या शब्दाद्वारे तुझं मन नवीन केलं ना तर ते असं सामर्थ्याचं घर बनेल, तुला अजून अंदाज नाहीये बेटा. Once you start believing on Jesus, एकदा का तू येशूवर विश्वास ठेवायला सुरुवात केली ना, you will be able to accept any challenges in life. आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही आव्हानाला मग तू स्वीकारायला तयार होशील. Storms have not started coming yet अजूनपर्यंत तुझ्या आयुष्यात वादळ यायला सुरुवात झालेली नाहीये, because कारण you have a covering of your parents and the church and us and prayer and everything. आई बाबा किंवा आई बाप, चर्च, पास्टर्स या सगळ्यांच्या आवरणाखाली अजूनपर्यंत तुम्ही राहताय, म्हणून अजूनपर्यंत वादळ तुमच्या जीवनात यायला सुरुवात झाली नाही. And so you think life is very easy. आणि म्हणून तुम्हा मुलांना आत्ताच वाटतं की सो व्हॉट, जीवन किती छान आहे, किती सोपं आहे, I'm educated. माझं शिक्षण आहे. Sometimes education also does not help. कधी कधी शिक्षण असून पण बुद्धी जाम होते बेटा, You need चालतच the नाही. grace of God. देवाची कृपा लागते शेवटी. Yes, education is a must. अर्थातच शिक्षण मस्त आहे, आपण त्याला काही कमी लेखत You नाही. have to complete your education. शिकायला तर पाहिजे. सगळ्यांनी आपली शिक्षण पूर्ण करा. आमेन. Even if you have not completed it, complete it. आणि जर तुमचं शिक्षण तुम्ही अर्धवट सोडलं असेल तर आज मी तुम्हा लोकांना सांगतोय, शिक्षण परत सुरू करा, डिग्र्या कंप्लीट करा. By God's grace, देवाच्या कृपेनं every problem can be solved. प्रत्येक समस्या सुटू शकते. By God's grace, देवाच्या कृपेनं there is a solution for all of your trouble. तुमच्या सगळ्या त्रासांना उपाय आहे. And even as you are blooming आणि now, मग आता जसं तुम्ही उमलता, आता कुठं तुम्ही उमलायला लागलाय. some of you don't even know what is a heartbreak. तुमच्यातल्या काही मुला मुलींना अजून माहित नाही हृदय तुटणं म्हणजे काय. व्हॉट इज हार्ट ब्रेक. Once you start having friends, मग एकदा का तुमचे मित्र मैत्रिणी वाढले, and then you grow up to having boyfriends आणि and मग girlfriends, मुलीचा बॉयफ्रेंड झाला का मुलाला गर्लफ्रेंड मिळाली, and then you मग- start having heartbreak, आणि मग त्याच्यामध्ये थोडं हार्ट ब्रेक व्हायला लागलं, and you don't give much attention to studies. आणि मग अभ्यासामध्ये थोडस दुर्लक्ष झालं, अभ्यासात लक्ष नाही लागलं. You have to be very careful at जरा this age. जपून, या वयात थोडं जपून राहायला लागतं, थोडं जपून राहा. काही have to झालं be तरी अभ्यासाकडे prayerful. प्रार्थनेत राहा, अभ्यासाकडे लक्ष लावा. काही झालं तरी Study अभ्यास करा and improve your life. आणि जीवन स्वतःच तू स्वतः सुधरव. Then at the marriageable age you can have many friends. मग लग्नाचं वय परत आलं की बरेच मित्र You मैत्रिणी can असू think शकतात. about courtship and you can think about dating आणि and all मग तुम्ही such things. डेटिंग वगैरेचा विचार करू शकता. When you have no standing, what is the use of thinking on all those things? माझं म्हणणं कळतंय का तुम्हाला, जेव्हा तुमचं काही स्टँडिंगच नाहीये, अजून काही नोकरी नाही, काही नाही, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कसा करू शकता आत्ताच, की मला आत्ता बॉयफ्रेंड पाहिजे, आत्ता पिंट्याला पिंटी आत्तापासून गरजेची नाही. पहिलं पिंट्या शिकू दे, पिंट्या नोकरीला लागू दे, पिंटी बरोबर मिळती मग. आणि पिंटीचंही तसंच आहे. पण नाही, आपल्याकडे लगीन घाई सगळ्यांना खूप आहे. 13, 14, they are only thinking on these things. 13-14 काय वय आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करायची. That is not the age. 13-14 ही काय वय नाहीत या गोष्टींचा Because विचार we करायची. don't know what will happen in another 5 years. कारण पुढच्या 5 वर्षात काय होणार आहे कोणाला माहितीये. तुला माहितीये, मला नाही माहित. माहित असेल तर येऊन सांग. They start writing the names on their hands. हातावर काय नाव विव गोंधवायला लागतात. अरे पण You are पुढे mine forever. की तू माझा आहेस कायमचा. And then this fellow is a school dropout and she says you are not mine forever. हा शाळेतनं अर्धवट निघालेला असतो. मग ती म्हणते नाही, तू नाही माझा कायमचा. मला Because ते you became a dropout. अर्धवट शाळा शिकलेले मला नाही आवडत. असं नको ना. Your mind should be renewed. मन नवीन पाहिजे. तर ते वय आलं ना की मग ते सगळं करायला घ्या. Because your mind is the battleground where every challenge, every battle is either won or lost. कारण तुझं मन एक रणभूमी आहे, युद्धभूमी आहे, आणि तिथेच तू प्रत्येक युद्धाचा विजय घेणार आहेस, नाही तर हरणार आहेस. That's why the Bible says, म्हणून बायबल म्हणतं, guide your heart with all diligence. तुझं हृदय जरा एकदम खबरदारीनं सांभाळ. Because out of it are the issues of life. कारण हृदयातून जीवनाचे प्रवाह बाहेर पडतात. तर सगळं सांभाळताना पहिलं
हृदय सांभाळ. Proverbs 4:23. नीतिसूत्र 4:23. Don't give your heart to anybody. कुणालाही अशी पटापटा हृदय नका देऊन टाकू. Seeing the movie and think that my story also will become like that movie. पिक्चर वगैरे बघून असं ठरवायचं की माझं जीवन पण या पिक्चर मधल्या नटासारखंच होणार आहे, असे विचार नका करू. तो पिक्चर आहे. That is just a movie. तो पिक्चर आहे. त्यांना पैसे मिळतात ते करायचे. Do you know? तुला माहित आहे? All great inventors are men who saw possibilities in their ideas. सगळे महान शोधक कोण की ज्यांना आपल्या कल्पनांमध्ये शक्यता दिसल्या, ते महान शोधक. त्यांनी मोठे मोठे शोध लावले. Possibility thinking is a must for you to have outstanding results. शक्यतेची विचारधारा प्रत्येकात महत्वाची असते. जर आपल्याला फार सुंदर रिझल्ट हवा असेल गोष्टींचा, तर एक शक्यता मनात सारखी चांगली असली पाहिजे की येस, व्हाय नॉट, होऊ शकतं, मीही करू शकतो. Think big. मोठे विचार करा. Think blessed. आशीर्वादित विचार करा. Think that you will make it by the grace of God. असा विचार करा की नाही, देवाच्या कृपेनं मला पण जमणार आहे. प्रभू आहे ना माझ्या बरोबर. Say, I can do all things through Christ that strengthens me. असं म्हण की येशू ख्रिस्त जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे मी सर्व करण्यास समर्थ आहे. Always remember Philippians 4:13. नेहमी फिलिप्पी 4:13 आठवणीत ठेवायचं. I can do, say, I can do all things म्हणा माझ्या मागे मी सर्व काही करण्यास समर्थ आहे through Christ ख्रिस्ताद्वारे that strengthens me. जो मला शक्ती देतो. आमेन. Think big. मोठे विचार करा. Think positive. सकारात्मक विचार करा. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 23:7. नीतिसूत्र 23:7. For as a man thinketh in his heart, so is he. कारण मनुष्याचे विचार जसे असतात ना हृदयातले, तसाच तो मनुष्य असतो. जसे तुझे विचार तसा तू. I promise you, मी वचन देतो the तुम्हाला, moment you spend at least 5 minutes in prayer, ज्या क्षणाला तुम्ही अगदी कमीत कमी 5 मिनिटं प्रार्थना कराल, every day, only 5 minutes, रोज 5 मिनिटं प्रार्थना, 5 minutes Pass. reading the Bible, 5 मिनिटं प्रार्थना, 5 मिनिटं बायबल वाचन, your life has to change. तुझं जीवन बदलायलाच पाहिजे. Your life will take a very strong turn आणि for the असं better. वळण, एक असं चांगलं वळण त्यातून तुझ्या आयुष्याला लागेल की बस. Look at Jacob. याकोब. His name Jacob means supplanter and deceiver. याकोबाचं नावच आहे फसव्या. त्या नावाचा अर्थ आहे फसव्या. Nobody could change him. कोणी बदलू शकत नव्हतं याकोबाला. त्याचं नावच होतं फसवणारा. His parents could not change him. त्याचे आई वडील त्याला बदलू शकले नाहीत. But one encounter with God, पण देवाशी एक भेट जी याकोबाची झाली, his mind changed. मनच बदललं त्या पोराचं His life was made. आणि जीवन बनलं त्या मुलाचं. He became a businessman. व्यावसायिक झाला तो. He got married. लग्न केलं त्यांनी He came back blessed. आणि मायदेशी परत आशीर्वादित होऊन आला. One encounter with God. एक भेट देवाशी. One encounter. एक भेट देवाशी. Once he raised up that altar, एकदा एक वेदी त्याने बांधली. things एकदा. started changing. आणि ज्या गोष्टी त्याच्या आयुष्यात बदलायला लागल्या, And God will put you on the right road. आणि देव तुम्हाला योग्य मार्गावर टाकेल. God knows your future. देवाला तुझं भविष्य माहिती आहे. He has written out everything for you. देवाने सगळं लिहून ठेवलंय तुझ्यासाठी. Yes. आमचं असंच झालंय ना, आम्ही असे डायरेक्ट या वयात आलो नाही ना, तुमच्या वयातनं जाऊन आम्ही या वयात आलोय. Yes. You know how Laban, his father-in-law, tried to deceive him so many times. लाबान त्याचा सासरा होता. त्या लाबानाने किती वेळेला याला फसवायचा प्रयत्न केला. And Jacob was very frustrated. आणि याकोब वैतागला मग की काय. But he started to think upon God. पण मग त्याने देवाचा विचार करायला सुरुवात केली. And he was able to defeat Laban. आणि मग त्याला लाबानाला हरवता आलं जेव्हा त्याने देवाचे विचार करायला सुरुवात केली. Many people will ruin you along the way. You will not know. अनेक माणसं रस्त्यातच तुमचा नाश करतील, तुम्हाला कळणार पण You have नाही. not encountered anybody. Now it is just starting. अजूनपर्यंत तुम्ही कशालाही तोंड दिलेलं नाही बेटा. आत्ताशी कुठे तुमची सुरुवात होतीये. I know there was this race of the cyclists. मला आठवतं, मला माहितीये सायकलपटूंची रेस होती. And I saw on the Facebook. फेसबुकवर पाहिलं मी. They were halfway through. अर्ध्यापर्यंत ते गेले. And this girl was almost going to make to the finish line. आणि एक मुलगी होती त्यात. ती मुलगी जवळजवळ आता रेस संपवणार होती. But the next girl came next to her. पण एक दुसरी मुलगी तिच्या शेजारी आली. And she pushed her on the curb. आणि तिने ढकललं तिला एका वळणावर. And there she fell with the bike and she got injured. आणि वळणावर ढकललं तर मग ही गडगडून खाली पडली आणि तिला लागलं. Later on somehow she got the
bike back and she tried to make it. It was too late. आणि मागावून मग तिची बाईक तिने घेतली परत, पण ती सगळी बिघडली, दुरुस्त करावी लागली, खूप उशीर झाला वगैरे वगैरे. You will meet many people like that. तसं मला जे म्हणायचंय ना बेटा, तुझं आत्ताच कुठे आयुष्य सुरू होत आहे. आयुष्य सुरू झाल्यानंतर कुठल्या ना कुठल्या वळणावरती असे नॉटी लोक, खोडकर लोक भेटणार जे तुला ढकलणार. See, I have met many across my life, in my journey. माझ्या या गत आयुष्याच्या प्रवासात असे ढकलणारे, मला ढकलणारे मी अनेक पाहिले. See, till today I have reached 65. आज मी 65 आहे, But yet तरी I have defeated them all and I have come मी through. त्यांना सगळ्यांना हरवून इथपर्यंत आलोय. पण त्यासाठी You will have Goliaths in your way. तर गोलात तुमच्या मार्गात पण येणार आहे You will बेटा. have Saul along the way. शौल तुमच्या मार्गात पण You will येणार. have Jezebel along the way. इजबेल राणी तुलाही भेटणार You आहे. will have Ahab along the way. आहाब राजा तुलाही भेटणार आहे. Sometimes like Elijah, you will be depressed because of Ahab. कधी कधी एलिया सारखे तुम्ही नैराश्यात जाल आहाबामुळे, आहाब राजामुळे एलिया डिप्रेशन मध्ये गेला, तसं तुमचंही होईल But कदाचित. पण when you are strongly attached to Jesus, खंबीरपणे जर तुम्ही येशूंशी संबंधात असाल ना, you will go through it all. त्या सगळ्यात तुम्ही पार जाऊन पुढे याल. By my God, I shall run through the troop. आणि म्हणाल की माझ्या देवाद्वारे मी एका सैन्यातनं पण पळून जाऊ शकतो. By my God, I shall leap over the wall. माझ्या देवाद्वारे मी भिंतीवरनं उडी मारून जाईन. Look at Joseph. योसेफ बघा, At the age of 17, योसेफ 17 वर्षाचा he होता loved God. आणि त्याचं देवावर प्रेम बसलं. Many hardships came along the way. अर्थातच अनेक समस्या त्याच्या मार्गात आल्या. It was not outsider who was after him, it was आणि- his own family members. सॅड, योसेफाचा तो खूप सॅड, कारण की बाहेरची माणसं नाही, त्याच्या घरचीच माणसं त्याच्या मागे हात धुवून लागली. If he didn't have a dream, they wouldn't have put him down. आणि योसेफाला ते स्वप्न पडलं नसतं ना, तर घरच्यांनी त्याला एवढं खाली टाकलं पाडलं नसतं, पण यांनी स्वप्न त्यांना सांगून टाकलं. See, because he had a dream, त्याला स्वप्न पडलं he had enemies. म्हणून त्याचे शत्रू निर्माण झाले की अच्छा तुलाच अशी स्वप्न When you पडलं, have a dream, you will have enemies. तसं तुला असं काही स्वप्न पडलं तर तुझ्या अवतीभोवती पण शत्रू गोळा होणारच आहेत. But don't worry, पण काळजी नाही करायची, because of that dream, you will be made prime minister. त्या स्वप्नामुळेच तू पंतप्रधान होणार आहेस. दुसऱ्यांना त्रास होईल तुझं स्वप्न ऐकून, तू पुढे जात राहा. God has given you a dream. देवाने तुला स्वप्न दिलंय ना, You are seated here, that means God has put a dream in you. आज तू इथे बसलाय ना बेटा, याच्यावरनं सिद्ध होतं की देवाने तुला स्वप्न दिलंय म्हणून आज तू इथे बसलाय. See, God gave him the interpretation of every dream. देवाने त्याला दिलेल्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थही दिला He had a solution for every problem. आणि प्रत्येक समस्येचा उपाय त्याच्याकडे होता. Praise God. देवाला धन्यवाद. You need opportunities along the way. संधी पण यायला पाहिजे ना मार्गात. करायचं खूप आहे, पण संधी मिळाली तर कराल ना. You may have all the education, but if there are no opportunities, you don't get anywhere. सगळं शिक्षण घेतलेलं असेल पण संधीच मिळाली नाही तर मग काय करणार? त्या शिक्षणाला आपण पुढे कसं वापरणार? Doors have to be opened for दार you. तर उघडायला पाहिजे ना तुझ्यासाठी, And you have to be there at the right time. आणि दार उघडायचं म्हटलं तर योग्य वेळेला योग्य जागी तू सापडायला पण पाहिजे. There has to be somebody who notices you. आणि कोणीतरी असा असला पाहिजे की ज्याची नजर तुझ्यावर पडते आणि तो म्हणतो की बस हाच आहे तो. Yes. Somebody has to notice you, and the crowd that is surrounding you, it's very hard to notice you. आणि कुणाच्या तरी नजरेत तू बसायला पाहिजे ना. आणि तुमच्या अवतीभोवती जी गर्दी आहे त्यामध्ये तर तुम्हाला असं तुमच्या नजर टाकणं अवघड आहे. How will they notice you in a crowd? गर्दीमध्ये लोक कसं काय तुझ्यावर नजर टाकणार आहेत की हाच येतो का हीच येती? गर्दीत अवघड जातं ना. India is the most populous country in the आणि world. भारतात तर नंबर 1 आहे आपण लोकसंख्येत अख्ख्या To जगात. find a proper job is so difficult. आणि योग्य नोकरी मिळायला तर मग अवघडच जातच आहे. And if God notices you, आणि जर समजा देवाने तुझ्याकडे नजर टाकली तर He will bring you to notice in front of others. देव इतरांच्या नजरेत पण तुला बसवेल आणि ते म्हणतील की ह्यालाच घ्या, हिलाच घ्या, हाच आहे, हीच आहे. Joseph was noticed because of the gifting of God in him. योसेफाकडे का लक्ष दिलं गेलं किंवा तो सगळ्यांच्या लक्षात यायला लागला? कारण देवाची जी दानं कला त्याच्यात होत्या त्यामुळे. It was the interpretation of dreams, that is the gifting he had. स्वप्नाचा अर्थ त्याने जो महालात जाऊन सांगितला
ते त्याला देवाने दिलेलं दान होतं. Are you getting me? त्यापायी तो नजरेत बसला राजाच्या की लडका कुछ अलग है, इसको उठाओ. He didn't become the prime minister because he had talent to become a prime minister. त्याच्याकडे कला प्रतिभा आणि दानं होती पंतप्रधान व्हायची म्हणून तो पंतप्रधान झाला असं नाहीये. See, but he had an encounter with God. पण देवाशी त्याची भेट झाली. He had the presence of God. देवाचा सहवास त्याच्या जीवनात आला. His mind was changed. त्याचं मन बदललं. He had an electrifying mind. आणि असं मन झालं ना त्याचं विजेसारखं कडाडणारं. If your mind is like the worldly people, then what difference there is? तुझं मन सुद्धा जगिक लोकांसारखं असेल तर त्यांच्यात आणि तुझ्यात काय फरक आहे मग? Why they should take you? कशाला त्या जगिक लोकांनी तुला कामाला घ्यायचं मग? They have to take you because you have an electrifying mind. त्यांनी तुला कामाला अशा कारणाने घेतलं पाहिजे की बंदे का दिमाग ही कुछ और है, ये नेक्स्ट लेवल बंदा है. See, that's why Pharaoh said, म्हणून फारो म्हणाला, can we find anybody like Joseph आम्हाला योसेफासारखं कोण मिळणार आहे in whom there is the spirit of God? ज्या योसेफावर देवाचा आत्मा आहे असा मुलगा आपल्याला कुठे सापडणार आहे? याला उठवा. He said he has the spirit of God. देवाचा आत्मा याच्यावर आहे. He didn't say he has got qualification. त्याच्याकडे शिक्षण आहे असं नाही म्हणाला तो. He has the spirit of God. तो म्हणाला याच्यावर देवाचा आत्मा दिसत आहे, याला घ्या लवकर आणि वापरा. And Bible says, बायबल म्हणतं we have the mind of Christ. आपल्यामध्ये पण ख्रिस्ताचं मन आहे. We have the mind of Christ. आहे आपल्यात ख्रिस्ताचं मन Praise God. आहे. आमेन. And the electrifying mind helps you to get through all kinds of challenges. आणि विजेसारखी कडाडणारी मनं तुम्हाला सगळ्या आव्हानांमध्ये मात करून पुढे जायला मदत करतात. See, आमेन. Joseph was not only wise in interpreting dreams, योसेफ फक्त स्वप्नाचा अर्थ सांगण्यात प्रवीण होता असं नाही. he was a slave, स्वप्नाचा अर्थ तर त्याने सांगितला प्रवीण होता. तो एक गुलाम होता, he was an ex-convict. एक गुन्हेगार होता, एक्स गुन्हेगार, जेलमध्ये जाऊन आलेला होता. See, I mean everything was negative. म्हणजे योसेफाचं तसं म्हटलं तर सगळं नकारात्मकच होतं. Everything was against him. सगळं त्याच्या विरुद्धच उभं राहतो. जेलमध्ये जाणं काही चांगलं नाही ना. हा जेलमध्ये जाऊन आलेला होता. Pharaoh didn't even ask him who is your father. पण फारोने त्याला हेही विचारलं नाही की तुझा बाप कोण, तुझ्या बापाचं नाव सांग. नाही विचारलं फारो. They don't ask a wise fellow who is your father. ज्ञानी माणसाला कोणीच विचारत नाही तुझा बाप कोण. ज्ञान बघतात आणि त्याला उचलतात. Yes. You will be selected for you who you are in Christ. ख्रिस्तामध्ये तू जे आहेस त्यामुळे तुला निवडलं जाईल. बाकी तुझे आई कोण, वडील कोण तुला नाही विचारणार मग ते लोक. तुझी बॅकग्राऊंड काय नाही. तुझं ज्ञान एवढं आहे की ज्यापायी आम्ही तुला उचलतोय. He was not asked, where is your CV? त्याला नाही विचारण्यात आलं तुझी सीव्ही कुठे आहे. No. नाही. He was in his position because of his heavenly father. त्याच्या स्वर्गीय बापामुळे तो त्या पदावर आला. आमेन 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 आमेन. मेरा तो आमेन ही है सावियो. ये प्रभू ही करता है बेटा. Pharaoh didn't even meet his father. फारो त्याच्या वडिलांनाही भेटला नाही. When he was making him the prime minister, he didn't even have his father. योसेफाला पंतप्रधान करताना फारो राजा योसेफाच्या वडिलांना वगैरे काही भेटलेला नव्हता की थोडा बोल ना तेरी फॅमिली बॅकग्राऊंड क्या है, कौन है, कितने हैं. The father did not recommend his son to the Pharaoh. आणि वडिलांनी पण काही रिकमेंडेशन लेटर दिलेलं नव्हतं फारोला Please take my son. की माझ्या मुलाला तुम्ही घ्या ना कामाला. He stood on the basis of his knowledge of God. तर देवाविषयी त्याला जे ज्ञान मिळालेलं ना त्यावर आधारित योसेफ असा वर आला, पुढे आला. बाकी वडिलांचं शिफारस पत्र होतं का वशिला होता आणि त्यामुळे त्याला घेतलं असा काहीही प्रकार नाही. His father was not there, his brothers were not there. त्याचे वडील तिथे नव्हतेच. वडील नव्हते, भावंड नव्हती. All alone. एकटा होता. एकटा. At the age of 17, all alone. 17 वर्षाचा जवान मुलगा, त्याचं कोणी नाही. भावांनी त्याला विकून खाल्लं आणि बापाला सांगितलं हा मेलाय. And Pharaoh also didn't inquire about his family. आणि फारोने सुद्धा त्याला चौकशी केली नाही की तू कुठचा, तुझे वडील कोण. Why? नाही का? Because he was shining light. इतका चमकत होता ना तो योसेफ. Your shining light is your credential. तुझ्यातनं चमकणारा प्रकाश जो आहे ना ती तुझी जमापुंजी आणि तो प्रकाश येशूमधून येतो. Are you known because of your father or are you known because of your heavenly father? तुझ्या वडिलांच्या नावामुळे तुझी आज ओळख आहे चार चौघात का तुझ्या स्वर्गीय बापाच्या नावामुळे चार चौघात आज तुझी ओळख आहे. You should be known by your heavenly father. स्वर्गीय बापाच्या ओळखीमुळे तुझी ओळख झाली पाहिजे. Stand to shine. उभे राहा, चमकायला उभे राहा. Stand to glorify your God in heaven. आणि स्वर्गातल्या देवाला गौरव द्यायला उभे राहा.
Let the world know you before they know your parents. जगाला तू कळू दे, तुझे आईबाप कळण्या अगोदर. जगाला तुझे आईबाप कळण्या अगोदर तू कळू दे. Boaz didn't even know Ruth's background. बोआजाला काय माहित होतं की रूथ कोण आहे, कुठची आहे, काय आहे. He saw Ruth. त्यांनी रूथला पाहिलं, He was happy with her. खुश झाला तिच्यावर. Whether she was a widow माता ती विधवा असो, or Moabitess, मोआबी असो, but she was shining with the glory पण of रूथ God. देवाच्या गौरवाने एवढी चमकत होती ना की बोआजाने बाकी तिला काही विचारपूस केलीच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. That's why I'm so happy when all these children, they are taking all the notes. म्हणून मला फार आनंद होतो तुम्ही छोटी छोटी मुलं अशा नोट्स वगैरे लिहायला घेताना. मला मायासारखा आनंदी माणूस नाही, Because you love God. कारण तुमचं देवावर प्रेम आहे हे सिद्ध होतं. You want to come up in life. तुम्हाला आयुष्यात वर यायचं हे सिद्ध होतं यावरनं की लिख के ले रहे. Amen. आमेन. Many don't know how to open the Bible. अनेक लोकांना मात्र बायबल कसं उघडायचं, वाचणं तर फारच लांब, उघडायचंच माहित नाही. And if we talk about Peter, they opened the Old Testament. आणि पीटर म्हटलं की पहिलं पेत्र उघडा तर ते जुन्या करारात जातात. If we talk about Jeremiah, they opened the New Testament. इर्मिया उघडा म्हटलं की ते नवीन करारात जातात. Because they have never opened the Bible in their lifetime. कारण बायबल कधी उघडलंच नाही ना आयुष्यभरात. आणि कोण म्हणे आम्ही बिलीव्हर डोंबल्याचे. And they don't know where Peter is hiding in the काय Bible. माहित नसतं त्यांना पीटर कुठे बायबल मध्ये लपलाय. किधर है वो, बोल रहे वो पीटर खोल, पीटर को मिल रहा ही नहीं, कैसे मिलेगा. God was speaking here to Samuel at the age of 9. देव शमूएलाशी शमूएल 9 वर्षाचा असताना बोलला. 9 वर्ष. Every day read the Bible. रोज जरा थोडं बायबल वाचा. Your education at times will not help you, but this Bible will help you. परत हे वाक्य मी सांगतोय, तुझं शिक्षण कदाचित तुला मदत करणार नाही पण हे बायबल मदत करेल. If God starts speaking to you at your young age, you have surely found your destiny. तुझ्या लहान वयात, तरुण वयात जर देव तुझ्याशी बोलायला लागला ना, जसा शमूएलाशी बोलायला लागला होता, तुला तर तुझ्या आयुष्याची दिशा मग मिळाली समज. Don't take your life casually. आयुष्याचा आरामात घेऊ नकोस. Only a serious approach to life will give you a glorious result. आयुष्याकडे जरा गंभीर नजरेनं बघायला सुरुवात कर, म्हणजे जे काही परिणाम पुढे लागणार आहेत ते चांगले लागतील. The day I was saved, ज्या दिवशी माझं तारण झालं, I was hungry like a ravenous wolf. मी असा भुकेला झालो होतो ना देवासाठी, लांडग्यासारखा. Amen. लांडग्यासारखा. I started reading Matthew, Mark, Luke, John, every page I could. अख्खं बायबल असं वाचून काढलं ना, मॅथ्यू, मार्क काय, लूक काय, जॉन काय. So all the youth today, I want to drop this important word in your heart. आज सगळ्या तुम्ही तरुण मुलं मुली इथे बसलाय ना, ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्या हृदयात टाकायची आहे. When it concerns your life, तुझ्या जीवनाचा प्रश्न आला be serious. की जरा गंभीर बन. Only a serious approach will guarantee a glorious result. आणि जीवनाकडे गांभीर्याने पाहिलं तरच जीवनामध्ये रिझल्ट चांगले लागतील. बघ, गंमत जम्मत एन्जॉयमेंटची एक वेळ असते, त्याच्यानंतर मग परत जीवनाकडे गंभीरपणे बघायला सुरुवात करायची, म्हणजे पुढे निकाल चांगले लागतात. If people are going down the drain, don't go after them. आणि काही लोक जर तुम्हाला खाली घसरताना दिसतायत, त्यांच्या मागे जायची गरज नाही. तुला दिसतंय ना ते खाली घसरतायत, Don't go with them. नाही त्यांच्याकडे जायचं, नाही त्यांच्या. Some are only party friends. काही मित्र नुसते पार्टी करायचे असतात. You'll know it better. I need not say. You know, you cannot do without them in a party. पार्टीमध्ये त्यांच्याशिवाय आपल्याला होत नाही, ते पार्टी मित्र आहेत. But sometimes पण कधी कधी these party friends will not take you higher. हे पार्टीतले मित्र ना तुला वर नाही नेणार आहेत. Be with them, हा, पार्टीतले मित्र ठीक आहे, पार्टी पर्यंत लागतात, but पण focus your life on your future. तुझ्या भविष्यावर तुझं लक्ष केंद्रित ठेव. की पार्टी झाली, ते मित्र सुटले, घरी आलो, नाही आता काय, येशू आणि आपलं जीवन. Amen. आमेन. If I had played very cool in my age of 27, I wouldn't have reached here. 26-27 असताना जेव्हा मी प्रभूत आलो, माझ्यावर पाचारण आलं, पण मी गंमत जम्मतच करत राहिलो असतो ना, ही अशी सगळी, तर इथपर्यंत पोहोचलो नसतो बेटा. See all the youth of our church. आपल्या चर्च मधले तरुण मुलं मुली बघा ना सगळे. Today they are married, they have kids, but when they came to church, they were children. आज असे लोक पण आहेत की आज त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, Yes. परंतु See them. ते स्वतः लहान असताना यायला लागले होते. See that girl. She was such a child. यायला. ती किती लहान होती ती. हो, खूप There are जण असे many of you. खूप जण आहेत. अभी ये सावियो, ये अपोलो, तुम लोग बड़े लोग थे क्या जब इधर आए? कितने छोटे थे? एक आध डांस में अपोलो दिखा था, और ये कुछ सेलेटर वगैरह कुछ था वो दिखा था. Some were very small. खूप छोटे. Some were in the mother's
काही आईच्या पोटात होते. मुझे तो लगता अपन थर्ड जनरेशन देख रहे हैं अभी. Amen. हमारी तो थर्ड ही हो गई. You cannot work your way on your own. You need Jesus. स्वतःहून नाही तुला जमणार आहे. तुला येशू लागणार आहेत. आम्ही आहोत तर सांगत राहू, शिकून घे. Jesus said येशू बोलले in John 15 verse 5, योहान 15:5, without me you can do nothing. माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस. तर तो विचारच डोक्यात आणायचा नाही की येशू शिवाय माझं होणार आहे. काय होणार नाही. I know today's youth are confident. मला माहिती आहे आजचा तरुण वर्ग थोडा वेगळा आहे. इतका विश्वासाने कॉन्फिडंट असा भरलेला असतो. But without God you are overconfident. पण मग देवाशिवाय तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता ना. असं नाही. एवढं ओव्हर कॉन्फिडंट पण नको. कुठेतरी थोडा तरी देव लागतो बेटा. Sometimes our children start teaching us. कधी कधी आपली मुलं आम्हाला शिकवायला लागतात. Daddy, I know many things. डॅडी मला माहित आहे. अरे काय माहितीये, मी असेच पांढरे केले का. We have seen more years. आम्ही जास्त काही म्हणा, उन्हाळे पावसाळे हिवाळे, तुला आवडो न आवडो, जास्त तर आम्हीच पाहिले ना. Amen. तो सुन्ना तो पडेगा ना. Some people some youth go overboard. पण मग काही तरुण मुलं मुली ओव्हरबोर्ड जातात. एवढा Just आत्मविश्वास. because you know something more about sun, moon and stars हो ना. and planets सूर्य. doesn't mean you can overtake us. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह या विषयीचं तुझं ज्ञान जरा जास्त वाढल्यामुळे असा नको निष्कर्ष लावू की तू आमच्याही पुढे गेलेला आहेस. नाही 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 नाही. Parents are parents. आई बाप ते आई बाप बेटा. बाप तो They बाप ही may रहेगा. not know the whole orbit आणि of the heavens. आई बापाला जरी संपूर्ण नभोमंडळ कळलं नाही तरी बाप तो बापच आहे ना. They know how to feed you. त्यांना एवढं तर येत आहे ना, एवढं तर कळतंय ना की तुला खाऊ कसं घालायचं. एवढं तर त्या आई बापांना कळलं ना. They have taken care of you. तुला सांभाळलं ना They have आजपर्यंत. raised you up. हा, तुला संगोपन करून इथपर्यंत आणून ठेवलं ना. Because overconfidence is recklessness. का ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही बेटा. It is arrogance. जास्तीचा आत्मविश्वास लिहून ठेव. Overconfidence. जास्तीचा आत्मविश्वास उद्धटपणा आहे. See, it is full of self. स्वार्थाने भरलेला असतो. Overconfidence is arrogance full of self. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे उद्धटपणा स्वार्थाने भरलेला. And when you are full of self, there is no place for God. आणि स्वार्थ म्हणजे मी भरलो की मग देव कुठे, देवाला कुठे जागा आहे. कारण माझ्यात मीच एवढी आहे. You have to remove that me out of you थोडं तुला लागलेली मी काढ and then put God in you आणि त्या जागेत देवाला ठेव. and see what happens. मग काय होतं. Humble yourself under the mighty hand of God and He will exalt you. म्हणजेच देवाच्या हाताखाली स्वतःला नम्र कर, देव तुला वर आणेल. याचा अर्थ God will open doors specially for you. देव खास करून तुझ्यासाठी दार उघडेल. Yes. उघडेल का नाही, जरूर. He may close doors for others, but He will open doors for you. इतरांसाठी कदाचित दार बंद करेल देव, पण तुझ्यासाठी उघडेल. He will see that you are not deceived in your life. जबाबदारी देव घेईल की तुझ्या आयुष्यात तू कधी फसता कामा नये. Yes. अरे एवढ्या जबाबदाऱ्या देव आपली घ्यायला तयार आहे. See, Bible says of Timothy तिमोथी विषयी बायबल सांगतं in 2 Timothy 3:15, 2 तिमोथी 3:15 बघा तुम्ही. and from a child thou hast known the holy scriptures which are able to make thee wise unto salvation through faith which is in Christ Jesus. 2 तिमोथी 3 अध्याय 15 वचन. आणखी तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहित आहेत. ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Have good friends in your life. आयुष्यामध्ये मित्रमैत्रिणी जरा चांगले ठेवा. Friends who will push you towards your dream. असे मित्रमैत्रिणी ठेवा की जे तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायला पुढे ढकलतील. Friends who will take you on the right path. असे मित्रमैत्रिणी ठेवा जे तुम्हाला योग्य रस्त्याला लावतील. Don't waste this precious years. बघा ही मौल्यवान वर्ष आहेत. जवानी मौल्यवान वर्ष असतात. वाया नका घालवू. Say, now you're going to make your life. आता तुमचं आयुष्य बनवायची वेळ तुमच्या हातात आलेली आहे. त्याचं सार्थक करा. Bible says in Lamentation 3:27. विलाप गीत 3:27 मध्ये बायबल म्हणतं, It is good for a person that he bear the yoke in his youth. एखाद्या व्यक्तीनं तारुण्यामध्ये जोखड अंगीकारणं चांगलं आहे. Say, तुझ्या खांद्यावर जू तुझ्या जवानीतच आलेलं चांगलं असतं. say. जवानीतच खांद्यावर बोजा आलेला चांगला. सोपार्थ. Moses said मोशे म्हणाला in Psalm 90 verses 1 स्तोत्र 90:1 or 12, I think, maybe. 1 का 12 बहुतेक. Teach us to number our days, आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव. that we may apply our 90:12. hearts to wisdom. 90:12 स्तोत्र संहिता. मोशे म्हणाला तू आम्हाला आमचे दिवस मोजायला शिकव
म्हणजे आम्हाला ज्ञानाचे हृदय प्राप्त होईल. Praise God. देवाला धन्यवाद. From the time I was in 9th standard, जेव्हा मी 9वीत होतो ना, 9वीत तेव्हापासून I started working. मी कामाला लागलो, मी नोकरी धरली. In fact, even before 9th, I think so 8th मी तर standard, म्हणे 9वीच्या अगोदर 8वीत असतानाच मी नोकरी धरली. माझी परिस्थिती तशी होती because I had no support. कारण मला आधार नव्हता. But I carried that dream in my heart पण स्वप्न माझ्या हृदयामध्ये मी रंगवलं होतं. एक स्वप्न होतं माझं that I want to become something. की मला काहीतरी बनायचं आहे. Hey, want to be something. बनायचं, कुछ करना तो है. If you have that dream in you now, असं स्वप्न जर आता तुझ्यात असेल ना, God will fulfill that देव ते dream. पूर्ण करेल. का आता जोडीला देव आहे. Because Bible says, कारण बायबल म्हणतं delight in the Lord and He will fulfill your heart's desire. प्रभूमध्ये आनंद कर, प्रभू तुझ्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. I have seen मी बघितलंय some of our youths, hardly 14, 15, 16, kneeling down and praying. आपल्याकडे काही तरुण मुलं मुली मी पाहिलेली आहे, 14-15 वर्षाची जेमतेन असतील, गुडघे टेकून डोळे बंद करून प्रार्थना करतात, Crying and praying. रडून रडून प्रार्थना करतात. I मी have seen पाहिलंय. small children crying and praying. लहान मुलांना मी पाहिलंय रडून रडून प्रार्थना करताना गुडघे टेकून. If they cry and pray at the age of 12, where will they reach when they become अरे 25? 12-13 वर्षाचे असताना असं गुडघे टेकून ते प्रार्थना करायला लागले रडून रडून, तर ते 20-25 कुठपर्यंत पोहोचतील? What? They will become a CEO of a company. एखाद्या कंपनीचा सीईओ होतील मी तर म्हणतो. Yes, I have seen मी बघितलंय young boys and girls kneeling down and praying. लहान मुलं मुली गुडघे टेकून प्रार्थना करतात. एक तर हे चित्र फार दुर्मिळ आहे, And असं पुढे I बघायला मिळत नाही. sometimes tell my wife, if they are praying like this now, आणि कधी कधी मग मी माझ्या बायकोला म्हणतो, हे आता अशी प्रार्थना करतायत, where will they reach when they even cross 16? म्हणजे 16-17ची झाली तर कुठपर्यंत पोहोचतील ही पोरं? Because God will lift them up. कारण देव त्यांना उचलणार. देव हृदय बघतो. Praise God. कधीतरी गुडघे टेकून हात जोडून डोळे थोडे भिजवून बघा, ट्राय तो कर. He'll be standing before princes. राजकन्यांसमोर तो उभा राहील. Yes. राजकन्यांसमोर, राजकुमारांसमोर उभा राहील. He'll be selecting from various girls whom to get married. आणि वेगवेगळ्या मुलींमधून त्याला शोध घेता येईल की आता मी कोणाशी लग्न करू, असं पण होईल. She'll be searching among many men whom I will get आणि married. तिला पण अनेक मुलांमधून शोध करून शोधता येईल की मी कोणाशी लग्न करू, Because she knows कारण तिला माहित आहे she has accomplished something, he has accomplished something. त्याने काहीतरी केलेलं आहे, त्याला माहिती आहे, तिने काहीतरी साध्य केलंय, तिला माहिती आहे. They will have enough time in hand. आणि पुरेसा वेळ पण हातात राहणार. Everything will fall into place. सगळं जागच्या जागी पडणार, त्या त्या वेळात ते होणार. Say, for us, because my dad put us in school little late. आमचं म्हटलं तर आमच्या वडिलांनी आम्हाला शाळेत थोडंसं उशिरा टाकलं. That's why I completed my matriculation at the age of 18. आणि म्हणून मी 18 वर्षाचा असताना माझी 10वी झाली SSC. It was little late. It's थोडं very थोडं late. उशिरा. What you say? 10वी किती? Very late. थोड़ा Everybody is उशिरा saying very late, pastor. थोड़ा उशिरा. कोई बात नहीं बेटा, अभी पहुंच गए इधर तक. लेट It is late, isn't it? लेट When do you complete your matriculation? 10वी कधी पूर्ण होते मुलांची? हा? 16? Yeah, 18. 16? Oh, you are like me then. You will Huh? reach more than me then. What age? 16. 16. 16, Achha, 16. only 2 years difference. 2 वर्षाचा फक्त फरक ठीक आहे. आहे. I thought 15. मला असं वाटलं 15 15 15 वर्षाची असताना 10वी I thought होते. it was 14. मला वाटलं 14. Anybody passed matriculation at the age of 14? 14 वर्षाची असताना कोणाची 10वी झाली? नहीं नहीं, एवढी इतना इंटरेस्ट किसी में भी नहीं पढ़ने का कि मैं 14 में ही 10th कर लूं. Amen. But at the age of 13 they have many boyfriends and girlfriends. पण तो अभ्यासाचा इंटरेस्ट नसतो तेव्हा. पण 13 झालं की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा इंटरेस्ट बरा जागा होतो. ते कुठून येतं? This one is in that Oh. school outside the gate. That one is another one's gate. हा, गेटच्या बाहेर ह्याची ही, गेटच्या बाहेर त्याची ती. तुझं विन मजला चैन पडे ना. And then मग they don't finish their education. शिक्षण पूर्ण नाही, काय नाही. See, we have time for everything. अगे आपल्याकडे वेळ सगळ्यासाठी आहे बेटा, काही घाई नाहीये. Amen. तुम लोग हसे बोले तो फसे. हा हसे बोले तो फसे. And that's why you see a person till 25 is not settled. आणि म्हणून मग कधी कधी आपण बघतो ना, एखादा 25 माणूस पण अजून सेटल नाही, Doesn't have a job. नोकरी नाही. Because the girl he was roaming around, कारण ज्या मुलीबरोबर तो फिरला, now she has left him. आता तिने त्याला सोडलं. Because he didn't make a mark in the world. कारण त्याने काही जगामध्ये आपलं स्थानच केलं नाही. And so she says goodbye. मग ती म्हणाली टाटा, बाय बाय.
I thought you will be well educated. मला असं वाटलं होतं की तू चांगला शिक्षित वगैरे असशील. Some are just putting their hands in their empty pockets हो ना, काही and लोक walking around. काही मुलं असंच रिकाम्या खिशात हात घालून फिरतायत. मग मुलींना काय वाटणार, खिसा भरलाय, अरे पण ती फसवणूक आहे, वो खाली खिसे में हाथ डाल के घूम रहा है. Be obedient to God. मी काय म्हणतो बेटा, हसून खेळून सांगतोय, पॉइंट पोहोचवून घ्या. देवाच्या आज्ञेत राहा, Obedient to your parents. आई वडिलांच्या पण आज्ञेत राहा, Then you will succeed in life. म्हणजे यशस्वी व्हाल आयुष्यात. Children, obey your parents, Bible says. आई वडिलांच्या आज्ञेत राहा असं बायबल म्हणतं. Ephesians 6:1 and 2 and 3. इफिस 6:1-2-3 मध्ये म्हणतं. Children, obey your parents because you belong to the Lord, for this is the right thing to do. इफिस करास पत्र 6:1-3. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. Say, आई it's the वडिलांचं right thing to do. योग्य काम आहे. आई वडिलांचं ऐकायला काय कमीपणा. Honor your father and mother. आपल्या आईचा आणि बापाचा मान कर. This is the first commandment with the promise. ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. आई If you वडिलांचा मान honor कर. your father and mother, things will go well for you and you will have a long life on the earth. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. पहिली वचनयुक्त आज्ञा हीच आहे, यासाठी की तुझे बरे व्हावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घकाळ जगता यावे. Praise God. लांब लचक आयुष्य तुला मिळावे. 2 blessings. 2 आशीर्वाद. It shall go well with you तुझं चांगलंच होणार and you will have long life. आणि तुला दीर्घायुष्य मिळणार. Praise God. तू काय लवकरचा मरायचा नाही. Don't worry. काळजी करू नका. Your future is bright. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. Everything is going to go well for you. सगळं छानच होणार आहे तुमच्या जीवनामध्ये. God is going to bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. I just didn't want to give you a very strong, heavy message. मला तुम्हा लोकांना असं जड भारी वगैरे उपदेश करायचेच नव्हते. सिंपल, पॉवरफुल. I just wanted you to know God. माझी इच्छा एकच आहे, तुम्हाला देव कळावा. बस, मी जळतोय, मी मरतोय या इच्छेने की तरुण मुला मुलींना येशू कळावा. You walk strongly with God. प्रभू सोबत खंबीरपणे चाला बरं का. Walk with the right kind of friends. योग्य पद्धतीच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत चाला. The moment you see ज्या क्षणाला तुम्हाला असं दिसेल that your lifestyle has changed, जसं तुला कळेल ना की माझी जीवनशैली बदलली आहे, check up what kind of friends you are roaming with. लगेच तपासायचं की कुठल्या पद्धतीच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मी फिरतोय, मी असा का झालोय. Sometimes your parents will say, कधी कधी तुमचे आई वडील म्हणतील, nowadays your talk has changed. अलीकडे तुझं बोलणं बदललंय बरं का. Immediately start thinking, who are my friends? लगेच विचार करायला सुरुवात करायची, माझे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, का Yes. मम्मी डॅडी असं म्हणतायत की माझं बोलणं बदललंय. Your lifestyle has changed. तुझी जीवनशैली बदलली अलीकडे. You are becoming violent. तू हिंसात्मक Your झालाय. language has become तुझी bad. भाषा वाईट झालेली आहे. तू उद्धट झालाय. You are not concentrating on your studies. लक्ष देत नाही अभ्यासाकडे वगैरे. तू Suddenly go in your room, अचानक मग खोलीत जायचं, write down your friends' names. मित्रांची नावं लिहायची. Who are these fellows कोण आहे ते, कोण who are spoiling me? यातले कोण माझं जीवन बिघडवतायत तपासायचं. And then tick mark the right ones. आणि योग्य मित्र जे आहेत त्यांना टिक मार्क करायचा. The doubtful ones also cross it. ज्यांच्यावर शंका आहे त्यांना फुल्यास मारा And then just say hi bye to आणि them. लांबूनच हाय बाय करा. Yes. असं Sometimes we don't know, but our parents know it. कधी कधी तुम्हाला कळणार नाही, तुमच्या आई वडिलांना कळेल ना. असं होतं बेटा. And sometimes when you are with good friends, आणि कधी कधी चांगल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये तुम्ही राहिला ना, your parents say, किंवा आई वडील म्हणतात, you are so changed. तू खूप बदलली You अलीकडे. became serious with your life. तू जीवनाला इतकं गंभीरपणे घेतलंयस आता. How come? कसं काय. Have you grown up? मोठी झाली, मोठा झाला, You are changed. बदललाय. Your walking style is changed. Your thinking style is changed. तुझं चालणं बोलणं सगळं बदललंय. Go in your room. मग खोलीत जायचं, Write down the names. परत नावं लिहायची मित्रांची. यांचे मुळे झाले हा, असेल. हे जे चांगले 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 वाले आहेत ना, त्यांचं चांगलं चांगलं माझ्यावर आलंय म्हणून आज मम्मी डॅडींनी कौतुक केलं. Be with them then. मग त्यांच्या सोबतच राहायचं. But then if you are going for parties and drinks पण जर तुम्ही पार्टीला प्यायला काय प्यायला And dance. कळलं असेल, जात असाल आणि नाचायला, then check up. तर तपासा, Who are these fellows who put me there? हे कोण आहेत ज्यांनी मला पार्टीचं वेड लावलं. Cut them off. आणि त्यांना कायमच्या फुल्या घालायच्या. Your life is too short to waste. तुझं आयुष्य फार छोट आहे, असल्या पार्ट्यांवर वया नको घालवू.
कोणी सांगणार नाही, competition, पण मी सांगतोय, competition is very strong today. स्पर्धा आज फार बळकट आहे. For one job, there are 1,000 people waiting. एका नोकरीसाठी हजारोनी उमेदवार उभे असतात. And if you want to find your place there, आणि तुम्हाला जर तुमची जागा तिथे शोधून घ्यायची असेल, you have to be different. तर तुम्हाला वेगळं थोडंसं दिसावं लागेल ना, वेगळं असावं लागेल, You have to be different. वेगळं असावंच लागेल, वेगळं बनावंच लागेल. And God will help you. आणि देव तुम्हाला त्यासाठी मदत करेल. तिथे देव लागतो. At such a time, only Jesus can help you. अशा वेळेला फक्त येशूच तुला मदत करू शकतात. आमेन, आमेन. अनुभवाचे बोल बोलतोय बेटा. This same Jesus हेच येशू has lifted me up. त्यांनी मलाही वर आणले आज इथपर्यंत. That's why I'm telling you. म्हणून सांगतो, कळकळीनं जे सांगतोय ते त्याच्यासाठी सांगतोय. I am considered in the secular world also as a successful man. आज या जगामध्ये सुद्धा बाहेर मला यशस्वी माणूस म्हणतात. Yes, not only आध्यात्मिक जगात तर spiritually. नाहीच. आध्यात्मिक जगात तर मला यशस्वी म्हणतातच, पण बाहेर Spiritually also in Maharashtra we are the biggest church. आध्यात्मिक रीतीने सुद्धा महाराष्ट्रात आपण सगळ्यात मोठं चर्च आहे. अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठं चर्च आहे आपलं. But पण even in secular world, बाहेरच्या जगात सुद्धा I am considered as successful. कुठेही मी गेलो तर मला लोक यशस्वी म्हणतात. Why? का? Glory to Jesus. येशूला गौरव. Walk right, be faithful, सरळ चाला, Be विश्वासू राहा, नम्र राहा, seek His face, प्रार्थना करा, read the Bible, बायबल वाचा, love the people, लोकांवर प्रेम करा, work for His kingdom. खरं प्रेम, त्याच्या राज्यासाठी काम He करा. will lift you up. प्रभू तुम्हाला उचलणार. You heard that testimony of that girl. त्या मुलीची साक्ष तुम्ही ऐकली She असेल. got a job in Google. तिला गुगल मध्ये नोकरी लागली शनिवारी. तिने Yes, साक्ष you heard दिली. it. हा, ऐकली, गुगल मध्ये नोकरी I mean, लागली. it's not a small thing. काही छोटी बाब नाही ना, तिला बघून कोणी म्हणणार पण नाही असं. She says, I don't know what to do with that money. आणि ती म्हणते मला पगार एवढा मिळणार आहे की त्या पैशाचं काय करायचं मला On माहित the नाही. stage, she is saying, स्टेजवर सगळ्यांसमोर बोलली ती. I remember I had a couple many years back. मला आठवतं आमच्याकडे ना आपल्याकडे एक जोडपं होतं खूप वर्षांपूर्वी. They had no jobs, त्यांना नोकऱ्या नव्हत्या, nothing. काहीच नव्हतं. Then they started walking with me. मग ते माझ्यासोबत चालायला लागले. God was faithful to them. देव त्यांच्याशी विश्वासू राहिले. God gave him a business, देवाने त्यांना स्वतःचा व्यवसाय दिला. a simple business. साधासा पण स्वतःचा व्यवसाय. And such blessing he got from that business. आणि त्या व्यवसायातून त्या जोडप्याला एवढे पैसे मिळायला लागले His wife used to come and tell me. की त्यातली बायको मला म्हणायची, त्या She used to address जोडप्यातली me as Peter. पीटर म्हणायची, मला नावाने हाक मारायची She said, Peter, आणि म्हणायची, पीटर what will I do with this kind of money? मी काय करू या सगळ्या पैशाचं. तेव्हा I don't आम्ही know. माहित नाही म्हणे, मला कळत नाही मी काय करू या सगळ्या पैशाचं. What will I do, Peter? काय करू या पैशाचं मी, पीटर मला सांग. There is something in God म्हणजे देवात काहीतरी आहे ना, that lifts us up. असायलाच पाहिजे ज्यामुळे देव आपल्याला वर उचलतो. And since you all are children just taking off, आणि तुम्ही अजून लहान मुलात नुकती सुरुवात करताय, I want to see you all there on top. म्हणून मला तुम्हा लोकांना तिथे वर बघायचंय, वर, All of you. एकदम वरच्या पदावर. You सगळ्यांना, are all my children. तुम्ही सगळी माझी मुलं आहात. If I had 500 children, they would have been your age. मला 500 मुलं असती तर तुमच्याच वयाची असती ना, Isn't it? है ना. If I 500 had मुलं. 500 children, they would have been your age. मला जर 500 मुलं झाली असती तर त्यातला छोटा तुझ्याच वयाचा असता. So you are my children. तर तुम्ही माझीच मुलं आहात. My prayer is माझी प्रार्थना आहे that you may prosper. की तुम्ही समृद्ध व्हावं, Your life may be made जीवन तुझं बनावं, and you always have smile on आणि your face. नेहमी तू हसत मुख जगावं. That you bring honor, name and fame to your parents. की तू तुझ्या आई वडिलांच्या नावाला मान सन्मान आणावा. Because that is their greatest joy. कारण की तो त्यांचा मोठा आनंद असतो की माझ्या मुलांनी माझं नाव केलं, And that will be my greatest joy. आणि तो माझाही मोठा आनंद असेल. So shall I pray for you मग now? आता in मी a special तुमच्यासाठी way? प्रार्थना करू. एक खास प्रार्थना करतो सगळ्यांसाठी. My God, माझ्या देवा, these are my lovely children, Lord. ही सगळी माझी सुंदर अशी मुलं आज इथं गोळा झाली आहेत. From morning they are here. सकाळपासून सगळी इथे आहेत. They are tired. दमलेली आहेत. Worked. They played hard. खेळले, मजा केली, ऐकलं. They listened to many speakers from the stage. इतर जे आले होते बोलायला त्यांचं ऐकलं.
It's only because of your love that you have sent so many speakers to speak to them. फक्त तुझं प्रेमच आहे की इतक्या सगळ्या लोकांना तू त्यांच्याशी बोलायला आज सकाळपासून पाठवलंय. दोघं तिघं येऊन त्यांच्याशी बोलून गेलेत. Today in the world there are many motivational speakers. आज जगामध्ये प्रेरणा देणारे स्पीकर्स फार असतात. You have to pay lots of money. पैसा द्यायला लागतो खूप त्यांचं जाऊन ऐकायला. But here, इथे Lord, you are giving us free. प्रभू तू आम्हाला मोफत दिलाय. Thank you for your great love. धन्यवाद देव बाप्पा, तुझ्या महान प्रीतीसाठी तुला धन्यवाद. Now आता I pray for all these children. या सर्व मुलांसाठी मी प्रार्थना करत Just आहे. place your hand on your head आपला ना हात स्वतःच्या डोक्यावर ठेव. because your destiny starts there. कारण तिथेच तुझ्या आयुष्याची दिशा सुरू होते. तर स्वतःचा हात स्वतःच्या Destiny डोक्यावर ठेव. starts from the head. तिथून डोक्यापासून आयुष्याची दिशा सुरू होते. Father, I pray for these children. देव बाप्पा, या मुलांसाठी मी प्रार्थना As करतो. they have placed their hand on their head, जसं त्यांनी त्यांचा हात डोक्यावर ठेवलाय, let a miracle happen in their life. चमत्कार घडव त्यांच्या जीवनामध्ये. Let them all get a breakthrough in Jesus' सगळ्यांना name. नवी सुरुवात मिळू दे येशूंच्या नावात. They are at the starting point of their कारण destiny. त्या आयुष्याच्या दिशेच्या सुरुवातीच्या बिंदूवर आहे. Let them make every decision right. त्यांना प्रत्येक निर्णय योग्य घेता येऊ दे. Let their first step be right. त्यांचं पहिलं पाऊल बरोबर असू दे. Let their thinking be right. विचारसरणी बरोबर असू Let दे. their decisions be right. निर्णय बरोबर असू देत. Give them right kind of friends. त्यांना योग्य पद्धतीचे मित्र दे. And as they will become serious, आणि जसं ते गंभीरपणे मग राहायला लागतील, give them wisdom to study त्यांना hard, ज्ञान दे अभ्यास करायला, to come up in life, आयुष्यात वर to यायला stand on their own feet, आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला. that their life will be ते made. आयुष्य बनावी त्यांची. Every devil सैतान that may attack them जो या मुलांवर हल्ला in करेल, their body and soul and spirit, त्यांच्या शरीरावर, जीवांवर, आत्म्यांवर हल्ला करेल, I command you in the name of तुला मी Jesus. येशूच्या नावात आज्ञा Leave करतो. them. सोड या मुलांना In Jesus' name. येशूच्या नावात Leave सोड. every child in the name of Jesus. प्रत्येक लेकराला येशूच्या नावात सोड. Father, ते बाप्पा, nothing should affect their destiny. काहीच परिणाम होता कामा नये त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेवर. Let not the devil play foul in their lives. सैतानाने त्यांच्या जीवनात धुमाकूळ घालता कामा नये. In the name of Jesus, येशूच्या नावात cover them by your blood तुझ्या रक्तात त्यांना झाक and let their life be sealed. आणि त्यांचं जीवन जे आहे तर शिक्का मार. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and आमेन, amen. आमेन, Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. God bless you and we love you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. वी लव्ह यू. Thank you. Thank you. थँक Please be यू. seated. आमेन. बसा सर्वांनी खाली प्लीज.